नमस्कार. नांदेड जिल्हा निर्मित महाभू संपादन प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन करणाऱ्या महाभूसंपादन.in या संकेतस्थळावरील लडार लँड ॲक्विजिशन डिजिटल आर्काइव्ह रूम या भागात आपले हार्दिक स्वागत आहे. माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी केलेल्या सूचनांचा आधार घेत जिल्ह्यातील सन 2013 पासनच्या संचिकांची पाहणी करून भूसंपादन कायदा 2013, राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 या कायद्यान्वये झालेल्या एकूण 900च्या जवळपास संचिकांची नोंदणी महाभूसंपादन पोर्टलवरील लडार या भागामध्ये करण्यात आली. भूसंपादन संचिका नोंद करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे. सर्वप्रथम महाभूसंपादन संकेतस्थळावर उजव्या बाजूला लॉग इन बटन दिसून येते. त्यात लॉग इन केल्यानंतर आपणास मुख्य पृष्ठ, अहवाल, लडार आणि अभिप्राय हे मेनू दिसतील. त्यातील लडार मेनूवर जाऊन भूसंपादन निवाडा नोंद वही पर्यायाच्या साहाय्याने भूसंपादन निवाड्याच्या संचिकेतील माहितीची नोंद करावयाची आहे. त्यामध्ये कायदा, तालुका, गाव, संचिका वर्ष, संचिका क्रमांक, भूसंपादन प्रकरणाचे नाव, संपादक संघ, अभिलेख कक्ष, रुमाल क्रमांक, रुमालमधील संचिका क्रमांक, गट संख्या, भूसंपादनातील गट क्रमांक, एकूण संपादित क्षेत्र, एकूण भूधारक, निवाडा दिनांक, निवाड्यातील भूधारकांची रक्कम, आस्थापना शुल्क, सोयी सुविधा शुल्क, आवश्यकतेनुसार एकूण घरे व घर क्रमांक इत्यादी माहिती नोंद करावी लागते. या सर्व माहिती आपणास MIS तयार करण्यासाठी उपयोगात येणार आहे. ही सर्व माहिती सेव्ह केल्यानंतर संचिका यादी तयार होते. सदर यादीला निवाडा, संयुक्त मोजणी प्रत व नकाशा, अंतिम अधिसूचना, शेतसारा कमी करण्याचा आदेश अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. या सर्व बाबी अपलोड केल्यानंतर भूधारकांच्या नावाची नोंद करण्यात येणार आहे. ज्या भूधारकांचे नावे नोंदविण्यात आली त्यांच्या नावासमोर त्यांचा CC फॉर्म अपलोड करण्याची सुविधा भूसंपादन अधिकारी यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना लॉग इन देऊन त्यांच्या लॉग इन मध्ये कमी जास्त पत्रकासाठी आवश्यक सर्व दस्तऐवज पाहण्यासाठी डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. सदर दस्तऐवज पाहून त्या प्रकरणात कमी जास्त पत्रक तयार करून ते अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यानंतर तहसीलदार लॉग इन मध्ये सर्व कार्यवाही पूर्ण केलेल्या संचिकांची यादी व सोबत दस्तऐवज पाहून तलाठी यांच्यामार्फत कमी जास्त पत्रकाचे 7/12वर अनमल देऊन 7/12 अपलोड करण्याची सुविधा आहे. वरील सर्व प्रक्रियेचे तालुकानिहाय, संपादक संघनिहाय व भूसंपादन अधिकारी निहाय MIS सुविधा उपलब्ध आहे. फायदे: जिल्ह्यातील एकूण भूसंपादनाची अचूक माहिती उपलब्ध होते. संपादित क्षेत्रातील खातेधारक व प्रलंबित 7/12 नोंदींची माहिती मिळते. प्रलंबित कमी जास्त पत्रके व 7/12 नोंदींचा गावनिहाय आढावा घेता येतो. नोंदी प्रलंबित राहिल्यामुळे होणाऱ्या अडचणी टळतात. संपादित जमिनीचे 7/12 वेळेवर व अचूक अद्ययावत होतात. धन्यवाद.